देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता या ठिकाणी आपण थोडा आजच्या या मंगलदिनी एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. भक्ती कशी वाढते आणि कशी वृद्धिंगत होते. अभंग असा आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून या जा. हा पहिला चरण आहे. मग होतंय काय. सौख्य घडोघडी वाढत जाय असं आहे. हे झालं सौख्य. आणि मग रामनामे उपदे आवडी असा शब्द आहे. या झाल्या 2 ओळी. तिसऱ्या ओळीमध्ये मग त्या साधकाची अवस्था कशी होते हे सांगितले. हृदयी प्रेम दाते नेत्री नीर लोटे. अष्टभाव जागृत होतात आणि मग त्याला रामनामाचं महत्त्व कळून आपला उद्धार कसा करू घ्यायचा हे त्याला कळतं. 4थ्या चरणामध्ये तुकाराम म्हणतात. तुका म्हणे साधन सोपे आणि गोमटे. पण पुढं मोठी त्यांनी हा सांगितले. उपतिष्ठे पूर्व पुण्ये परी उपदेष्टे पूर्व पुण्ये. पूर्व पुण्य गाठीला असेल तर ते घडतं, नाहीतर नाही घडत आहे. असा छोटा का अभंग आहे. ह्याच्यामध्ये आपली वाटचाल कशी होते हे त्यांनी सांगितलं. तर पहिली ओळ. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून या जाय. आता सहज जरी संतांच्या चरणाची कण धूळ आपल्याला लागली तर काय होतंय. तर संतांच्या चरणामुळे आपले वासना आहेत त्या संपूर्ण जळून जातात. आपण संसारामध्ये संसार करतो. कशामुळे संसार करतो. तर आपल्या वासनाच खूप असतात. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मी हे करेल, मी ते करेल. आणि अशा वासना असल्यामुळे आपण कर्म करत राहतो, काम्य कर्म करत राहतो. आणि काम्य कर्मामुळे कर्मबंधनं निर्माण होतात. मग कर्मबंधन निर्माण झाले की दोन्ही असतात. पुण्यपद कर्म आहे, पापकर्म आहे. आणि त्या दोन्ही कर्माचे बंधन निर्माण होतात. आणि हे बंधन निर्माण झाले की ते भोगणे कर्म प्राप्त आहे. कोणत्याही कर्माला फळ हे मिळतंच. मग ते पुण्यकर्म असो किंवा पापकर्म असो. आणि जोपर्यंत हे कर्म भोगून संपत नाही तोपर्यंत तुमची चित्तशुद्धी होत नाही. आणि मग हे असं जर कळत राहिलं तर जन्मोजन्मी जन्म आणि मरण, जन्म आणि मरण हे राहाड गाडगं चालू जातं. आणि ह्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळेल काय, मोक्ष मिळेल काय, अशा प्रकारची शंका निर्माण होते. पण आपण जर संतांच्या संगतीत गेलो. सर्वात मोठा प्रश्न आहे संगती कशी करावी. संत ओळखायचा कसा. आणि संतांची संगती केल्यानंतर काय होतं हाय. जर दुष्टांची संगती केली तर काय होईल. दुष्टांचेच विचार आपल्यावर जमतात आणि आपलं शुद्ध म्हणून सुद्धा कलुषित होतं आणि आपण तसे वागू लागतो. जर संतांची संगती केली तर मनाचा निर्मळपणा वाढतो आणि मन शुद्ध व्हायला लागतं. काय संगतीचा परिणाम आहे. ज्याची धरावी संगती तो तैसा होत असेल. अशी संगतीचं महत्त्व असल्यानंतर तुकाराम महाराज काय म्हणतात. संत चरण रज. आता रज जर लावायचं असेल तर त्या संतांच्या जवळ गेलं पाहिजे की नाही. संतांच्या जवळ जायचं म्हणजे आता हे संत आहेत का ते संत आहेत. संत ओळखायचे कसे हा प्रश्न आहे. संत आपल्यासारखेच असतात. फक्त संसारामध्ये लडबडलेले नसतात म्हणून ते संत. पण त्यांना 2 डोळे 2 कान बाकी सगळं तसंच असतं. व्यवहारही तसंच करतात. पण संत ओळखायचा कसा. तर संत होऊन संतच ओळखावे. संत व्हायला लागतं आणि मग आपल्याला दिसते. म्हणून संस्कृतमध्ये काय म्हणतात. शिवाची उपासना करायची कशी करा. शिव होऊन शिवो यजे. म्हणजे स्वतः शिव व्हा, स्वतः शंकर व्हा आणि मग शंकराची उपासना करा. मग शंकराची उपासना केल्यासाठी काय पाहिजे.
संगती धरायला पाहिजे. कोणाची संगती करायला लागेल? संतांची संगती करायची. दुष्टांच्या सहवासात आपण बसलो तर आपले विचारही दुष्ट होतात आणि आपण नाहीच्या मार्गाला जातो. या ठिकाणी हे सांगायचं आहे की संतांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या मनावर आपण खूप महाराष्ट्रीयन लोक तर फार भाग्यवान आहोत. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे संत झाले आणि त्यांनी सर्वांनी काय केलं आहे तर आपली संस्कृती टिकून राहिली. आपण माणसासारखं वागू शकतो. हा संतांचा झालेला संस्कार आपल्यावर आहे. हा संस्कार असल्यामुळे काय होतं आहे की माझी बुद्धी विचलित होत नाही आहे. मी कोणाच्याही कर्माच्या आड येत नाही आणि मी माझ्या मुक्तीकडे होऊन जातो. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत मोठे होऊन गेले, तुकाराम महाराजांसारखे खूप संत होऊन गेले आणि या संतांची संगती असल्यामुळे आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं जीवन अगदी सुसह्य झालं. हरिमुखे म्हणा हरिमुखे बघा पुण्याची गणना कोण करी. अरे एवढं सोपं सांगितलेलं उद्देश आपल्याला होत नसेल तर आपण त्या मार्गात जाऊ का? पण ते जायचं कसं, करायचं कसं आणि मग त्या हरिनामाची गोडी लागते कशी हा होतो. मग ज्याच्या वासना जळालेल्या आहेत, वासनाचा क्षय झाला आहे, त्याला ह्या जगामध्ये काहीही मिळवायचं नाही आहे आणि काही करायचंही नाही. पण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूत्या सांगितल्यानंतर संतही काम करतात. पण त्या काम करण्याचा उद्देश काय असतं? जगाचं कल्याण. त्यात माझी प्रॉपर्टी मिळावी, मला 2 बंगले मिळावेत, 4 गाड्या माझ्याकडे असाव्यात अशी त्यांची इच्छा नसते. कारण ते काम उपास नसतात. माझ्यामुळे 4 मुलं शिकतील का, 4 लोकांना माझा आधार होईल का, अशा प्रकारचे जे विचार निर्माण झाले तर तो विचार त्यांच्या मुक्तीकडे त्यांना नेऊ शकतो. आणि मग ह्याचे काय होतं आहे? रजसत्व तम या 3 गुणांमध्ये तम आणि रज कमी होऊन सात्विक गुण वाढू लागतो आणि सत्व गुण वाढू लागल्यानंतर स्वर्गाकडे जाण्याची त्याची वृत्ती वाढते. आता मग असं केल्यानंतर काय होतं? आपण लवकर संपायचं म्हणून मी सांगतोय. तर मग रामनामे उपदेही आवडी. मग नामस्मरणामध्ये आवड निर्माण होते. ज्याच्या हृदयामध्ये वासनाच नाही, जनकल्याण हे जर साध्य असेल, लोकांचं करणं साध्य असेल तर त्याला त्या नामामध्ये गोड. आता तुकाराम काय म्हणतात? जागोजागी विठ्ठल दिसतोय त्यांना. विठ्ठल पुढे विठ्ठल मागे असं असल्यानंतर विठ्ठलाशिवाय दुसरं काही नाहीच आहे. हे जग, संपूर्ण जग, हे चराचर हे परमेश्वराने भरलेलं आहे. आणि हे परमेश्वर असल्याप्रमाणे काय, मग मी खाल्लं काय आणि त्यांनी खाल्ले काय, जगाचंच चांगलं होणार असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. मी माझं काम, कर्तव्य एकनिष्ठेने करायला पाहिजे हा त्यांचा सिद्धांत. मग रामनाम उपदेश आवडी. मग रामनामामध्ये आपोआप गोड येते. मग विठ्ठल विठ्ठल म्हणा रे बाबा, हरिपाठ म्हणा रे बाबा असं म्हणायला लागत नाही. बसल्या बसल्या विठ्ठल 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 चालू होतं, हरिपाठ चालू होतो आणि काय नकळत हे माझा देह मी विसरून जातो. त्या विठ्ठलाच्या चरणात मी मिळून जातो. मी तुपणाचा भाव विरून जातो. ही होणारी संस्कार आहे बरं का. संतांच्या सहवासामध्ये गेल्या की दुसरं मला आता दुपारचं जेवण मिळेल काय, मला आता पुण्याला जायचं आहे, गाडी मिळेल काय, या चिंता राहत नाही. करणारा तो आहे, सोय तोच करतो. मला त्यांनी इथं आणलं आहे तर मला देणारा तोच आहे. माझा चोच निर्माण केली, चाराही तोच देणार आहे. आणि मग असं असल्यामुळे चिंता राहत नाही. जो चिंतामुक्त होतो, भयमुक्त होतो, त्याचा परमेश्वर सांभाळ करतो हे आपल्याला सिद्धांताने सांगितलं. मग असं नामस्मरण करता करता पुढे काय होते? आपण नामस्मरण करत राहिलो. आज आपण 3 माळ्या केल्या, उद्या 5 माळ्या केल्या, 15 माळ्या केल्या. आजच्या नामस्मरणाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. आपण इथं नामस्मरण करत होतो, आता एकही पक्षी नाही आहे. जेव्हा नामस्मरण करत होतो सगळे पक्षी येऊन आपल्याबरोबर नामस्मरण करत होते, चिवचिवाट करत होते. कारण त्यांना माहिती दत्त महाराज आलेले आहेत आणि दत्त महाराज नाम आपण घ्यावं ही त्यांनाही बुद्धी झाली. हे विश्वात्मक देवताचं हे आव्हान आहे. आणि मग जसं आपण आपले विचार
ह्याच्यामध्ये फेकतो तसे पक्ष्यांनाही कळतं हा दत्त महाराज येणार आहेत, मी ह्या रूपात आहे, मी कोणत्या रूपात असेल पण मी त्यांचा आहे हे त्यांना कळलं आणि मग त्यांच्या ठिकाणी त्यांची सेवा जशी असेल तशी ती रुजू करतात. असं करता करता पुढे काय होतं आहे, नामस्मरण कंटिन्यू चाललं आहे, हरिपाठ बाबा म्हणतात, सगळे म्हणतात, सगळं चालू आहे. आणि मग हे म्हणता म्हणता त्याचे अष्टभाव सिद्ध होतात. अष्टभाव सिद्ध झाल्यानंतर होतं आहे काय की मी माझा देह राहिलेला नाही आहे, मी पांडुरंग झालेला आहे आणि पांडुरंगाची अनुभूती माझ्यात आल्यामुळे मी आणि तो वेगळा नाही आहे. पण वेगळा नसला तरी वस्तुतः वेगळा आहे. मला माझा देह आहे, मी माझा देह सोडला आहे का, नाही सोडला. मग मला तो दिसतोय, माझ्या मनात काय होतं आहे, मग माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण होणार म्हणजे काय, भक्ती निर्माण होते. ही भक्ती कशी, ही पांडुरंगा तूच मला जन्माला घातलं आहे आणि माझा सांभाळ तूच करतोय असं सांगितल्यानंतर मग संपूर्ण जीवन त्याला समर्पित होतं. हे समर्पित म्हणून शब्दाने चालतं का, नाही चालत. मग त्याला काय दिसतं की बाबा ह्यांना नाव, पांडुरंगाचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येतं बाबांच्या. का, हो हृदयामध्ये पांडुरंग प्रगट होतो. हृदयामध्ये जर पांडुरंग प्रगट असेल तर घडतंय काय, पांडुरंग कुठं आहे, इथं आहे. आणि मग हा इथला पांडुरंग मला प्रत्येक ठिकाणी दिसायला लागला तर माझ्या हृदयात पांडुरंगाला ठेवायला जागा उरत नाही. माझं हृदय पांडुरंगाने भरून जातं आणि मग भरून गेल्यानंतर राहतं कुठं, तर सगळ्या ठिकाणी पांडुरंग दिसतंय. आणि मग हृदयी प्रेम दाटे, किती प्रेम दाटे की ते सामवता येत नाही इतकं प्रेम दाटे. मग चराचरामध्ये जे दिसतंय, चराचरामध्ये जे भूत दिसतंय, जे व्यक्ती दिसतं, भूत म्हणजे याचा अर्थ माणूस नाही, प्राणी असेल, पक्षी असेल, आणखीन कोणी असेल, हे 84 लक्ष योनीमध्ये कुणीही भेटलं तरी ते परमेश्वर स्वरूप आहे याची भावना मला मिळते. मग तुकारामाने सुद्धा वृक्षवल्ली आम्हास वगैरे म्हटलं आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा त्यांना ते दिसतं. प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे याची जाणीव होते. आणि मी तसं आहे ना तसं हे संपूर्ण चराचर आहे हे त्याचं प्रत्यंतर येतं. आणि मी परमेश्वराच्या एका अंशाने मी असेल तर हे सगळ्या अंशाने येत आहे. मग सागरातला बिंदू जरी मी असेल, त्या बिंदू आणि सागराच्या पाण्यात काहीही फरक नाही. मग तुमच्यात आणि माझ्यात फरक करण्याचा प्रश्न येतोय कुठे. मी ब्राह्मण आहे, हे आहे, अरे हा माझा व्यवसाय आहे म्हणून मी परमेश्वर नाही का, परमेश्वर आहे. तुम्हाला दिलेलं काम तुम्ही स्वकर्म ते संपूर्ण निष्ठेने केलं तर परमेश्वर तुमच्या पुढे उभे राहतो. मग माझं काम कोणतं असेल, काय मला जे काम मिळत असेल, मला समजा हॉटेलमध्ये कामाला मिळालं तर मी हॉटेलची सेवा चांगली करेल ना. मी डॉक्टर असेल, पेशंटचे म्हणजे जी काय सेविक आहे त्यांची सेवा मी चांगलं करेल. तिथं असं मिळणार नाही की माझं टार्गेट किती, मला ते मिळालं पाहिजे. हे न करता जेव्हा परमेश्वरांनी मला सेवेची संधी दिली आहे आणि ती सेवा मी त्यांना वाहतोय, स्वकर्म कुसुमाची अंजली फुलं गुरुच्या पादुकांवर व्हायची आहेत, ते स्वकर्म होतं. आणि मग प्रत्येका ठिकाणी माझी भावना निर्माण होते आणि माझं हृदय मोठं होतं. एवढंच आणलेलं हृदय, एवढंच जे झालं मग हा पण माझा, तो माझा आणि सगळेच माझे असं आल्यानंतर हृदयी प्रेम दाटे. दाटे याचा अर्थ घट्ट बसवलंय, त्याला जर बंधन नसेल तर काय होईल, तुटेल आणि सगळीकडे माझं प्रेमच वाहील. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी का घेतली हा प्रश्न ज्या प्रत्येकाने विचारतो ना तेव्हा विचारलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयामध्ये एवढं प्रेम निर्माण झालं. आपल्याला, आपण खेडेगाव असले आपल्याला माहिती आहे, दुधाचा हंडा ठेवला आहे, भरलं दूध, ओतू येतं आहे, काय होतं, ओतू जातं. हे ओतू कुठून जातं तर मडक्याच्या बाहेर पडतं. हे प्रेम आपल्या हृदयाच्या बाहेर पडण्यासाठी काय करायला लागेल, जेव्हा दूध मडक्याच्या बाहेर पडतं
तेव्हा मडक्याचा आकार राहतो का? मडक्याच्या बाहेरून जायचं. तसं मनुष्याच्या शरीरामध्ये जर हृदयामध्ये प्रेम दाटलं तर ते किती दाटेल? तर ते वाहून जाईल. आणि वाहून झाले तर त्याला शरीराचं बंधन राहील का? मग जिवंत समाधी हेच त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. आणि प्रेमाचा पाझर तिथं फुटतो. पण माऊलींनी काय केलं आहे? तर हे प्रेम दाटल्यामुळे संपूर्ण जगाला वाटायचं आहे. म्हणून महाराज 21व्या वर्षी समाधी घेतली. कारण इतकं प्रेम झालं, इतकी कृपा झाली की आता विश्वात म्हणजे पसायदाना त्यांनी जे म्हटले ना, पसायदान मला द्या, काय देवा द्या. पांडुरंगाकडे मागितलेलं नाही आहे. पांडुरंग नाही आहे, विश्वात्मक देव आहे. जे खळांची व्यंकटी सांडू. अरे समाजामध्ये खोटी लोक असणारच आहेत, समाजामध्ये सज्जन लोक असणार आहेत. ही सगळी माझीच आहेत. मग त्या खोट्या लोकांना मी कसं काय बरोबर घ्यायचं? त्यांनाही बरोबर घेतो, पण देवा त्यांचा जो वाईटपणा आहे ना तेवढा काढून टाक. वाईटपणा काढला तर चांगलंच राहील. मग ते माझे नाही आहेत का? माझेच आहेत. भगवद्गीतेमध्ये अर्जुन एक प्रश्न विचारलेला आहे की सगळ्यांचा तू उद्धार करणार असं म्हणतोयस, कसं काय शक्य आहे? तुझं जर प्रेम करणारा माणूस त्याचा उद्धार तू करशील, पण तुझा द्वेष करणाऱ्या माणसाला उद्धार कसा करेल? भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, अरे जो माझाच आहे त्याचा उद्धार तर मी करेलच करेल, कारण तो माझाच आहे. पण जो सुदुराचार्य पोसन म्हणजे जो सर्वात वाईट वागणारा आहे त्याचाही उद्धार मी करायला आलेलो आहे. पण कधी? अनन्य भावाने त्यांनी मला शरण यायला पाहिजे. आपण माणूस आहोत, माणसाच्या चुका होतात आणि चुका होणं हे माणसाचं काम आहे. पण ह्या चुका परत परत होऊ नये. ज्या परमेश्वराने मला हे जगात पाठवलं आहे त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ते करत असताना चुका झाल्या तर ती चूक मी परत नाही करणार देवा, अशी गॅरंटी जर आपण देवाला दिली ना तर देव आपलं सर्व योगक्षेम तो चालवतो. कारण त्यांनी काय सांगितलं? अनन्यचिंत, मला जो अनन्य भावाने शरण येईल ना त्याचं सर्व मी समजेल. मग त्यांनी कृष्णाने सर्वात शेवटी सर्वात गुह्य काय सांगितलं? सर्व धर्म परित्यज्यम, सगळं माझं टोकून दे, मामेक शरणं व्रज, मला शरण ये. आणि शरणागती ही भक्तीची अत्यंत उत्कृष्ट अशी शेवटची अवस्था आहे. या ठिकाणी परमेश्वराला शरण गेलो, त्या ठिकाणी परमेश्वरच आपली काळजी करतो आणि आपल्याला काळजी करत नाही. मग ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असून त्याचे समाधान. यापर्यंत याचं हृदय फुटून जातं. आणि हृदय फुटल्यानंतर काय होतं? हृदयाची ती ही गोष्ट संपली. पण परमेश्वराने आपल्याला अग्नीचे डोळे दिलेले आहेत आणि त्या डोळ्याचं कार्य काय हे जग पाहतात. पण पाहण्याबरोबर सुद्धा माझ्या ज्या अंतर्मी प्रेम वाढलं तर माझ्या डोळ्यातून धारा वाहू. नेत्री प्रेम नीर लोटे. आता नीर म्हणजे पाणी, डोळ्यातून पाणी पडतंय. अहो कृष्णाचं नाव घेतल्यानंतर घळाघळा जर असं वाहत असतील तर तो अंतर्बाह्य शुद्ध झालेला माणूस आहे, संतच आहे. आणि मग संत असल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे? तर संत होणे संतच पाहावे. आणि मग असं केल्यानंतर त्या रामनामामध्ये अजून गोडी वाटते आणि मी अजून रामनाम घ्यावं असं त्याला वाटतं. आता हे कसं सांगितलं? शेवटच्या चरणामध्ये तुकाराममध्ये हे साधनं सोपं आहे. काय करायचं आहे? सर्वस्व व्हायचं, जप करायचं आहे, जपाने आनंद मिळवायचा आहे. हृदयात दाटतोय तो, डोळ्यातून वाहतोय तोच परमेश्वर मला बघायचा आहे, त्याला मी शरण द्यायचं आहे. इतकं सोपं आहे हो ते. पण त्यांनी काय सांगितलं? पण हे कधी प्राप्त होतं? जर पूर्वपुण्य असेल तर. कारण आपला जन्म कसा होतो, आपला स्वभाव कसा ठरतो, आपलं कार्य कसं करतं, तर आपल्याच कर्माची फळं आपल्याला भोगायला लागतात. मग कर्म चांगलं असं तर चांगलं भोगा,
वाईट असेल तर वाईट व्हा. जर मला देवाचीच गाठ घ्यायची असेल तर त्यासाठी माझं पुण्यकर्म चांगलं नको का? मग पुण्यचं कर्म चांगलं असेल तर मला संत भेटेल, मला देव भेटेल आणि मी या भवसागरातून तरून जाईल. आता जे गेलंय ते झालं. मागचं जे भूतकाळात जे मी केलंय त्याचे मला तर भोगायलाच पाहिजे. पण मला ह्याच्यातून जर पुढं जायचं असेल, ह्या जन्मी माझा मोक्ष आहे का नाही मला माहीत नाही. माझे कर्म मागच्या वेळी काय होते मला आठवत नाही. यांनी केले त्यांनी केले पण मला असं भोगायला लागतंय. याचं कारण काय? कदाचित मागच्या जन्मी माझं पापकर्म जास्त असेल, पुण्यकर्म कमी पडेल. मग मला आत्ता काय करायचं पाहिजे? मग मला आत्ता पुण्य प्राप्त करायला लागेल. आणि मग पुण्य प्राप्त करायचं म्हणजे काय? रामनामाची गोडी आवडली पाहिजे. रामनामामध्ये मला आतून मनातून वाटलं पाहिजे की राम नाम घेत जा, विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मग अनेक म्हटल्यानंतर त्याचं पुढं त्याचं उत्तर काय? चारी मुक्ती साधतात असं आहे ना. तेने चारी मुक्ती साधली आहे. आता चारी मुक्ती म्हणजे काय? मुक्तीचे 4 प्रकार आहेत. त्यात सर्वात शेवटची मुक्ती हे सायुज्य मुक्ती. म्हणजे मी आणि देव एकसारखा आहे. म्हणजे कल्पना एक थोडा ह्याच्यात फक्त वेळ सांगतो मी. ह्याच्यामध्ये मी आणि देव एकसारखा दिसतो. म्हणजे मी माझाच आहे आणि देव देव आहे. द्वैत अजूनही उरलेला आहे. कारण पुण्याचा सत्वगुण वाढला तरी तो कुठपर्यंत जातो? स्वर्गापर्यंत जातो. स्वर्गापर्यंत गेलेला माणूस पुण्य भोगल्यानंतर परत खाली येणार आहे आणि परत जाणार आहे. जर ह्याच्यातून त्याला बाहेर जायचं असेल तर स्वर्गाच्याही पलीकडे जायला लागेल. म्हणून गुणातीत व्हायला लागतं, त्रिगुणातीत व्हायला लागतं. बोधसत्वाच्या पलीकडे मला जायला लागेल. आणि जेव्हा मी जाईल तेव्हा त्या विष्णू वैकुंठपुरामध्ये कैलासपुरामध्ये मी जाईल. आणि मग तिथे मला जेव्हा वाटेल तेव्हा खाली येईल. मग माझ्या पोराचं काय चाललं आहे मला चिंता करायची जरूर नाही. आणि मग असं असल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात काय? जर पूर्वीचा पुण्यसाठा जर मारायचा असेल आत्ताच कामाला लाग, आत्ताच कामाला लाग. मग का कामाला लाग? भूतकाळात केलेलं काम परत करता येत नाही. घडलं तर घडून गेले. भविष्यात मी बंगले बांधणार आहे, आत्ता काय करू शकत नाही. पैसा असला तर बांधणार, नाही तर नाही बांधणार. आत्ता काय करू शकतो? आत्ता तो नामस्मरण करू शकतो आणि पुण्य ठेवतो. म्हणून तुम्ही काय करा? दत्त उपासना करा. म्हणजे काय करा? आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये मला काय करता येईल देवाचं ते साधन मला केलं पाहिजे. आणि ते साधन केल्यानंतर पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे पुढच्या जन्मी माझा उद्धार होईल हे आश्वासन तुकाराम महाराज देतात. इतका सुंदर आणि अत्यंत नम्रपणे तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला आहे. मी नेहमी हा जेव्हा अभंग वाचतो ऐकतो तेव्हा साधन परिउपदिष्टे पूर्यपुण्य. पूर्वपुण्याचा विचार कोण करणार हो? मागं घडलं मला काय माहिती आहे? मी जन्म का घेतला? माझ्या आईवडिलांच्या पोटी इथं आलो आहे, इकडे का आलो नाही, तिकडे आलो का नाही, हे माझ्या हातात नाही आहे. मी जन्म कुठे घ्यायचा हे मी ठेवू शकत नाही. मी आज पुरुष आहे, उद्या स्त्री होणार आहे काय माहीत नाही, आणखीन काय असेल माहीत नाही. आज मी ह्या ठिकाणी जन्माला आलो आहे, ह्या कुटुंबात आलो आहे. पुढच्या कुटुंबात काय कोणत्या वेळेला जाईल माझ्या हातात नाही आहे. ते फक्त त्याच्या हातात आहेत. आणि तो कर्माच्या मापानुसार हे आपल्याला जन्माला घालतो. म्हणून तुकाराम म्हणतात माझं काम मी करणारच आहे. देवा मला ह्या दिवशी जन्म मिळेल की नाही मिळेल. आम्हाला गर्भवासी घालावे, कुठे घालणार? आम्हाला जर मोक्ष मिळणार नाही कारण माझी पुण्यपाप किती आहेत ते तुलाच माहिती, मला माहीत नाही. मी केलेल्या कामाचं फळच मला मिळणार असेल मग जरी आम्हाला पुण्य गर्भवास घालायचा झाला तुझा आनंदाने घाल, आम्ही आनंदाने गर्भवासही शोधू. पण त्या ठिकाणी तुझा माझा कायमचा संबंध पाहिजे. त्याच्यामध्ये पुराणामध्ये आपल्याकडे वामन अवताराची कथा आहे.
बळी, राजा बळी खूप चांगला होता, सगळ्यांना माहिती. बळीराजा म्हणतात, आता जे बळीराजा म्हणतात ना ते बरोबर नाही आहे. बळीराजा म्हणजे शेतकरी असा अर्थ चुकून नाही. बळीराजा क्षत्रिय होता आणि सर्व समाजामध्ये चांगलं काम करणारा जो असतो, सगळं धर्माने, कर्माने, न्यायाने, दानाने तो सर्व उत्कृष्ट होता. इंद्रालाही लाजवे अशी त्याची जाणव वृत्ती होती. आणि मग त्या इंद्राला सुद्धा भीती वाटायला लागली, हा माझं सीट काढून घेते, माझी खुर्ची काढून घेतली तर काय करणार. आणि मग विष्णूकडे ते गेलं की बळीराजा एवढा असं हे करतोय, माझी खुर्ची डळमळीत आहे, मी 3/4 मेजॉरिटी मिळेल की नाही मला माहिती नाही आहे, तर मग काय करा. तर विष्णूंनी परत धर्म संस्थापना करण्यासाठी बळीकडे ब्राह्मण रूपाने गेलेलं आहे वामन अवतारामध्ये. आणि वामन अवतारामध्ये राजाकडं येतं, बळीराजाकडं ते बळीराजा म्हणतो ब्राह्मण आलेला आहे. ब्राह्मणाची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर गुरुदेव काय आपल्याला पाहिजे मला सांगा, मी माझं सर्वस्व द्यायला आहे. वामदेवन त्यांना म्हणतात, राजा विचार कर, बोलण्यापूर्वी विचार करून बोल, माझं मागणं तू देऊ शकणार नाही आहेस. बळीराजाला त्याच्या दानाचा अहंकार होतो आणि नंतर गुरुदेव तुम्ही मागा, मी ते सगळं देणार आहे. दान कोणाचं करायचं ज्याच्यावर आपला अधिकार आहे. माझ्यापेक्षा जर 100 रुपये असेल तर मी 100 रुपये देऊ शकतो, यांच्यापेक्षा ते 100 रुपये मी तुम्हाला कसे काय देऊ, नाही देऊ शकत. मग माझं तुझं ज्ञान ध्यान असेल तर देईल. ते म्हणले नाही नाही मी सगळं द्यायला तयार आहे, तुम्ही मागा गुरुदेव काय म्हणायचे. ते म्हणले काय नाही, मला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. हेच त्याच्या म्हणले माझं एवढं राज्य पडले, 3 पावलं कधी घेऊन जा. पावलं तुमची किती, एवढी किती घेणारी जमीन, एक बांधाला इकडं लावलं तरी चालतंय असं म्हणून त्यांनी म्हणलं की घ्या. पण त्यांनी जे ओळखलं की हा मागणारा ब्राह्मणसुद्धा 3 पावले जमीन मागायला आलं आहे ना, हा साधासुद्धा दिसत नाही, कुणीतरी मोठा दिसतो आहे. आणि मग त्याला कळलं की प्रत्यक्ष साक्षात विष्णू माझ्याकडे भीक मागायला आलेला आहे. विष्णू भीक मागायला आला म्हणजे त्या राजाची लायकी किती मोठी. म्हणे माझ्या तोंडातून शब्द गेला आहे, मी आता परत मागणार नाही, परत फिरणार नाही. ब्राह्मणा गुरुदेवा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागा. मग तो म्हणतो मला 3 पावलं जमीन पाहिजे. म्हणली दिली. आणि वामनाने 3 पावलं जमीन, ते पहिलं पाऊल विचारलं त्यांनी स्वर्गावर टाकलं, स्वर्ग त्यांचं. दुसरं भूलोकावर टाकलं, भूलोकावर, ते त्यांचा झाला. आता बळीचं सगळं राज्य गेलो, काहीच राहिलं नाही. म्हणले तिसरं पाऊल टाकू कुठं आता, तुझंच राहिलेलं नाही, तुम्हाला तिसऱ्या पावली जमीन देणार कुठून. आणि मग बळी म्हणतो 3रं पाऊल माझ्या मस्तकावर टाका. बळीला माहीत नव्हतं का एवढा मोठा पायाचा माणूस माझ्या डोक्यावर पाया ठेवतो, माझं काय होईल, मला तो पाताळात झालेल हे त्याला माहिती होतं. तरीही तो मागं पाहत नाही, महाकाय शब्द करत नाही. आणि तो म्हणतो नाही देवा, तुम्ही माझा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. गुरुदेव विचारतात नक्की सांगा, पुढच्या होणाऱ्या परिणामाला मी जबाबदार नाही, तुझी शेवटची इच्छा काय आहे. आपल्याला विचारतात ना फाशी देताना शेवटची इच्छा काय आहे. ते बळीराजा सांगतात नाही मी बोललो आहे त्याप्रमाणे 3रं पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा, पण माझी एक इच्छा आहे, त्या ठिकाणी जी मी तुम्ही मला ठेवाल ना त्याच्या दारात तुम्ही उभे राहा, एवढी माझ्यावर कृपा करा म्हणे. म्हणजे बघा बळीराजा पण किती हुशार होता. असा नव्हता की ज्या ठिकाणी तो जाणार आहे त्या ठिकाणच्या दारावर विष्णू पहारा देत आहे. आणि पहारा देत्यामुळे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही माझ्या डोक्यावर पाय ठेवा. विष्णूनी त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि ते पाताळात गेलं. पाताळात गेल्यानंतर बळीचं राज्य संपलं, इंद्रपूर प्रस्थापित झालं, धर्म संस्थापन झालं.
पण बळीने सांगितलं आता तो कुठं चालला आहे, दारात थांब. विष्णूला राज्य मिळूनसुद्धा बळीने जिंकूनसुद्धा त्याला बाहेर पडता आलं नाही. तो बळीच्या दारी तिष्ठती. कोण? विष्णू. मग विष्णू कुठं आहे आता सध्या? बळीच्या दारात. म्हणजे आपण जेव्हा आरती करून दशावताराची आरती करतात, बळीच्या दारी तिष्ठती असं वाक्य आहे. कारण भक्ताचं रक्षण करणं ते परत देवाचंच काम आहे. बळीने जे सर्वस्व जेव्हा अर्पण केलं तेव्हा तो माझा झाला. मग माझ्याला वाचवायचं कोणी? मीच वाचवायचं. मग बाळ तुझ्या दारात मी उभा राहतो. अशा प्रकारची बळीची लीला आहे. मग हे होतं कशी? रामनामाची आवड निर्माण होते. आणि मग पूर्व पुण्य उपदिष्टे, म्हणजे पूर्व पुण्य जर आपल्या गाठीला असेल ना तर ह्या वेळेला संतांची हाड होते. या ठिकाणी आज आपण सगळे आलो. दत्त महाराजांनी बोलवले म्हणून आलो. कोणाच्या नशिबात कोणाला स्पेशली इन्व्हिटेशन नव्हतं, आमच्याकडे कोटमदऱ्यामध्ये कार्यक्रम या, कोण नाही येणार. पण ते दत्त महाराज सांगितले या. आमचे गोडेगावचे जे सगळे सिनियर लोक आहेत, या हो. का? दत्त महाराजांनी बोलवलं. गायकवाडांनी बोलवलं का? नाही बोलवलं. त्या सेवेत तुम्ही हजर आहात. आणि गायकवाडांच्या मार्फत ही दत्ताची सेवा चालू आहे. आणि ह्या दत्ताच्या सेवामध्ये माझाही खालीचा वाटा असावा, अशा प्रकारची इच्छा दत्त महाराजांची आहे. म्हणून आपण सगळे एकत्र आलो. इथं हा सगळा कार्यक्रम छानपैकी अरेंज केला. आणि ह्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत. आणि वेगवेगळे उपक्रम असल्यामुळे आपण ह्या त्या कारणाने आपण ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करावी, ही विनंती करून मी माझं प्रवचन थांबतो. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.